अहो आई कुठे नाही ना, येतो ना इकडून. हे बाय, जास्त वाकड बसू नको. हा ये जो असा जर आवडीचं जेवण बनवता ना तुले आच्या गोय पाण्याची भाजी आवडते ना. हा डाय बीज घातली मी दही पारूनच आता साजरी मस्त पाट्यावर वाटून तुला आवडत तशी हिरव्या मिरचीत करतो मस्त. हा बरं बरं, कर कर. हो भाकर करतो मग त्याच्या संग. बरं आई, मी काय म्हटलं, उद्या सकाळी ना मी येईन मोहिनी ताईच्या घरून. भेट घेऊन येतो लेकराची बाईची. काय काम आहे? हा आल्या परत जास्त लागते काय? काही बी नाही रे, काही काम नाही. सोयऱ्याच्या ठिकाणी पंचायतपणा करणं. आल्या परत काय झालं लागते ना, मागच्या बारीने गेलता ना. आता नाही जावं लागत. इन मेन 3 आणि 4 दिवसासाठी येतो आणि त्याच्यात बी हिंडत राहतं. काही गरज नाही. फोन करजो, फोनवर बोलजो, सबंध चांगला आहे. तर बापाचा तर दुसऱ्या दिवशी फोन चालू असते. बापा काका पुतणे बोलतात ना. हो माझ्या नाही बोल लागत तिले. का चुलत्या संग बोलते लागे ठेवून देते फोन. आणि तुले काही जागी लागत नाही. खाली जावं लागते उगाच. म्हटलं आई आता आलो. अहो 2-3 दिवस नाही साजरा, महिनाभराचा आराम आहे आता. सुट्टी आहेत ना. येतो ना. काय 2-3 दिवसात वापरतो तुम्ही. का थांबतो का? यापर्यंत जास्त दिवस नाही थांबत. 2 दिवस थांबी ते तिच्या घरी गेलं की येऊच नाही देतील ते मला. 2 दिवस तर ठेवायलाच लागते. पाय ना तू, बाईच नाही येऊ देणार. 2 दिवस मोडतातच मग कशी. मग येत आता मामाच्या घरून येतो. लेकराची भेट होते म्हटलं जातो. आता मागच्या बारीने गेलतो तो, लय लहान होते लेक. आता साजरा कळीन देईल. हा बापा लय गरजले झाले कयाले द्यायले. हे बाय फोन करजो, ते व्हिडिओ कॉल करजो ना. व्हिडिओ कॉलात दिसतात बी. हा काही जागी लागत नाही पांचटासारखं. काही तिच्या घरचे लोक एवढे काही माणुसकीचे नाहीत. वर दाखवतात ते, अंदरून आपला रागस करतात. आता तू मोठी माय आणि ती मोहिनीच कोणता आपला हरिक करते म्हणून तिच्या घरचे लोक त्याला हरिक करतील. आता तू मागच्या बारीने गेलता तर मग कोणाला वाटते नवाईचा पाहुणा आला कोणी. मग हमेशा गेलं की मान नाही राहत. काही जा लागत नाही. उगाच ना बोरग तर ते जाऊ राहते. का आले पाहिजे फालतूच. ही आमची मोठी काही कमी नाही. लय मोहिनीची जाळ टाकते. मालेकराला लय हे करते. तिला तर वाटते तिचं कोण नाही ना. एक पोरगी तिचं लग्न झालं आता जवळच्या माथं राहा लागते. त्यासाठी मा पोराले वडते बाबू करून. याले काय कळते बिनडोक्षाच्याले. मला माहित आहे ना मोठी कशी आहे तर. तिला वाटते बरं याच्या मनात हे करा म्हातारपणात मग हायच आपल्याला आवाज वेले. मायल बापाला देणार घरून काढून तिला बागवलं की झालं. अशी आहे मी जेठानी. म्हणून तर तिच्या दूर ठेवत असतो मी मालेकाले. जाऊ नाही देत मी. आता मागच्या बारी नुसतं गेलता तर हे पा 5-6 दिवस येऊ नाही दिला मा पोराले. मग चपड्या गोष्टी लेकराले काही करून खाऊ घालणं. त्याला साजरा ड्रेस घेतला त्या मोहिनीच्या नवऱ्यानं. मग लहान लेकराला समजते काय. त्याला तर वाटेलच चांगले आहेत हे लोक. पण मला माहित आहेत ना अंदरून कसे आहेत ते तर. बरं जा तू अतून ये. कुठे चालला होता तर चक्कर मारून तिथलं मी स्वयंपाक करतो. सकाळी काही जायला लागत नाही कुठे. आता ह्या बाय आला तर माझ्याजवळच राह. कुठेच जाऊ नको. हाऊ आई, मला बी तुझ्याच जवळ राहा वाटते. त्याला हातच जेवण जेव्हा वाटते. तर ती हॉस्टेलवर जीव लय बोर झालं मले. पण पाहतो मग. जाऊ दे उद्या नाही जाणार. 2-4 दिवसांना जाईन मग. आलो आता. हाव ना बाई लय महिनाभर आम्ही तू टेन्शन न घेऊ. घरी थोडी बसणार. येतो सगळ्याच्या भेटी गोटी घेऊन. बाबा कुठे गेले? ते काय आले नाव नाही घेतलं तर हजर. कुठे निघाली स्वारी? कपडे गिपडे घालून कुठे चालला? कुठे नाही हो बाबा. तुमच्या तिकडे येऊन राहिलो. मी आता म्हटलं वावरातच आगा अजून. नाही रे, लय वाकडचा आलो. ती टाकी जोड बसले लोक. आता ते निवडणुकायचा निकाल नाही लागला का. आता बसलो गप्पा करत. मग बसलो मी बी. तू कुठे चालला? नाही कुठे नाही. बस असंच जात होतो बाहेर. आता कुठे जाऊ देत नाही म्हटलं. मालेकाले मागच्या बारीने हिंडतच राहिला बाई. आला तसा बॅग ठेवली लगे हिंडणं सुरून बॅग उचलली चालला गेला. या बारीने कुठेच नाही जाऊ देत म्हटलं मी मा पोराले. माझ्यावरच राहू देतो. ती जाईन मामाच्या घरी जाऊ देत नाही मी त्याला. काहीच नाही. मा भावाच्या घरी नाही जाऊ देत. लोकांच्या घरी तर दूरच दूर. बरं बापा नका जाऊ देऊ. आम्ही कुठे म्हणतो बाप्पा तुमच्या लेकाली कुठेच घेऊन जातो. बरं चहा घे ठेवता का काही? बाबू तू घेत असतो का संध्याकाळचा चहा? नाही हो बाबा, चहा घे नसतं घेत मी. एखादा ते गेलो बाहेर तर घेतो. ते चहा घ्यायला जाणं का सोपं आहे का? याला मला पायऱ्या उतरत खाली जिवारी येते. ओ माय सांग मालिकाले संध्याकाळचा सिंगल चहा नाही भेटत. काय बापा जाऊ दे बापा. कर बापा का बाळ कष्ट कर. शिक मोठा होय. साहेब झाला तर समज साजरं होते. मी करतो चहा.
मस्त चहा करतो मला लेकासाठी साजरा पिऊ वर दुधातला चहा करतो मस्त इलायची टाकून. हो हो करा, त्या निमित्तानं आम्हाला भेटीन. बाबाच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ, ते तसेच बोलत राहतात. ते काही करून किती चांगलं चांगलं करतो म्हटलं मी. बापा एक दिवस असा नाही की मी काही नाही नवाई केली नाही, तरी मी तो बापाच्या तोंडावर पाहिल्या वयसण्याच असतात. जाऊ दे तिकडे, चल काही नको जाऊ आता बाहेर, चहाच पी मग. साधी ब्रेड आणून ठेवलाय, ते कडकवाली ब्रेड आणलाय, तुला पाहिजे ते केन खाय. हा चल मग आता चहा पी बरं. बाई राजू आला, लय साजरं वाटते बाई मला पोरग घरी आलं की. बस ना, कोण निघाली? थांब नाही बसूस ना, मला बहिणी वावरात गेलती आज, तर जातो ना ते. आता टाइम झाला, घर गिर झाडून गिरून टाकतो, काही माय चहाचा लागे जेवणाचा ताटही पडेल ते घासून टाकतो. ते वावरातून आल्यावर मग कसं बरं राहते, आपलं काम व्हायला असलं तर तिले जसा आधार होते. आता बाई बाई ओ ती येऊन तू भाऊजाच्या पुढे भांडे घासतो का? पण ते काय करते रंभा? नाही हो, ते पाय हो वावरात जाते ना, ते ना ते आता दादाही जाते, तेही जाते, तर तिचं तेच ते की मा भा संग खांद्याला खांद लावून कामं करते म्हटलं. असं म्हणत नाही की करत नाही, आता तसं जातातच मला सगळ्या. तली वहिनी जाते मला काय माहित नाही, जानकी वहिनी जातात ना. पण मग आपण तेवढं केलं तर काय भारी चाललो, काही बोलते का? आता आपण माहेरात आलो म्हणजे काय 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 बस हातावर हात देऊन बसा लागते काय? मा घरी का बाय ते कामाले काही नाही मी करू लागतो बाई, काही ना काही. आता तसं माई वहिनी मला नाही करू नाही देत, कधीच स्वयंपाकात घुसू नाही देत, धुणं धुऊ देत नाही. पण तरी बी मी माझे कपडे धुवून टाकत असतो, तर तेच धानीतल्या नानीतच लागे मला करायची धुतो, घाले तिच्या भरोशावर पडू द्या. आता माय बाई व सरी ते तुला काही खरं नाही, खरंच खरं नाही. मी आता म्हटलं एवढी शिकली सवरली एवढी माड राहतं, भाऊजाईच्या पुढे भांडे घासतो. काही खरं नाही होत ना, शिकून येडीच नाही तू. ते आता काहीच नाही करायला पाहिजे. तो घरी काय 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 तू काय धुणं भांडी करतो का? तुझ्या घरी तर बाई आहे ना भांडे घासायला, मग ती येऊन काय भाऊजाईच्या हाताखाली भांडे घासतो. पाय सुषमाताई काही बोलते का आता? माझ्या घरी भांडीवाली आहे बरोबर आहे, आता माझ्या भावाच्या घरी नाही. मग कधी काय माझ्या भाऊजाईले का बसू का भांडे घासायला लावत नाही वा. मग आता तेवढं केल्यानं काय हलकं भारी होते. माझ्या घरी भांड्याचवाली आहे, धुणं मी धुतो घरी, पोळ्या स्वयंपाक बाकी सगळं कामं करतो, फक्त भांड्यावाली लावतो. नाही तर सगळे कामं करतो मी, मला कामाची सवय आहे सुषमाताई. कामाची सवय आहे का? आमच्या घरी काय काय मोल करणी आहेत काय? माझ्या घरी समजच करावं लागते, धुण्या भांड्या सगळं करावं लागते. आता तू तरी माझ्या शहरात राहतो, एवढी शिकली सवरली, तो नवरा नोकरीवाला आहे, तरी तो घर बी साजरं आहे. माय बी नाही साजरं आहे ना म्हणताना माझ्या देशाला आमचं घर आहे म्हणा साजरंच आहे. पण आता गावातलं म्हटलं तर फरकच पडते ना, समजच करावं लागते. पण मी अति नाही करत. अति तर मी अच्चा पेला अति नाही करत. काऊन करू? माहेरात कशासाठी आली मी? आराम करेले. हे भाऊजाई कशासाठी आहे का? 12 महिने आपल्या घरात राज्य करते, आपण आल्या 8 दिवस तिला आपली वरवर करता नाही येत काय? जाऊ दे. बरं सुषमा बाई, आज ना तुला मस्त दिसून राहिली या लाल रंगाच्या साडीत, बांगड्या गिंगड्या. माझा कोण भरला ना कसा राहता, मला दिसलाच दारात कसा बसला. तर मी म्हटलं सुषमाला बांगड्या भरणं चालू येत नाही बाई. मी येत होती ना, पण हे पाय बहिणीला वावरात जायची घाई, पण माझ्या लेकरं तितके आगाव आहेत ना, खरं सांगतो. ते लिहाय नाश्त्याची सवय आणि हे असं तसं खाती नाहीत लेकरे, भले चवडी नाहीत ना. नाही म्हणत मला सँडविचेस करून पाहिजे. माझी पोरगी तुला आठवलं सँडविचेस पाहिजे. म्हटलं आता हिच्या भरोशावर कुठे ते म्हणे करून देतो म्हणे, ताई सांगा म्हणे कसं करू. मी म्हणलं राहू दे, तू जाय म्हटलं तुला आवर आणि चालली जाय म्हटलं वावरात. तू ये लेकरायले काय मी हे करतो. मग माय 2 भाषे आणि माय लेकरं मी ते सँडविचेस करून देऊन राहिली. तो दारात कसा होता तर मी पाहिलंय, पण मला येणं नाही झालं. हे लेकरं होते ना घरी मा भरोशावर, नाही तर मला बांगड्या घ्यायच्या होत्या. व पैसा सांग व मग तो भाव जाईल अक्कल नाही काय? पाहिलं तू मग असं करतो सरिता. हे पाय मग तू म्हणशील सुषमाबाई काय म्हणते, तुझी भाव जाई तर आमच्या जवळून गेली म्हणून निघून. तिनं पाहिला कसा राहता, तिचं काम नव्हतं का की ननद येलाय तर बांगड्या भरा म्हणून ननदले असे करता त्या भाव जाय. आणि तू म्हणते की मनानं घेतो. तू खायला घेतो बांगड्या? घेईन तो भाऊ, त्याच्या डोक्यात तेवढी नाही काय जाईल का त्याच्या घरचं समज. तुला हातभर बांगडा नाही भरू शकत. तो साडी घेतली का होती रसायची साजरी? नाही वा, मी नाही घेत साडी. म्या म्हटलं भाऊ म्हणे मले फोन मिळालता की त्याचा,
तर म्हणे ह्या बाय म्हणे बाई तर कुणी येता येता घेऊन ये म्हणे आता पसंती ना मी इकडे पैसे देऊन देईन म्हणे. मी त्याला त्याच बाबतीत सांगितलं, म्हटलं दादा मी काही घेत नाही साडी गिडी. हे बाय तशी सुषमाताई मी काही साड्या जास्त घालत नाही, आणि घातले ना तर मला सिलेक्टेडच असतात. कुठं त्याला फालतूचा खर्चात पाडतो आपली तो. मग कसं 400-500ची साडी घेईन तरी कसं आहे ते काय फालतूचा आपल्याच भावाला अंदर आणा. मी म्हटलं काही काम नाही. आणि म्हटलं हे बाय मला लेकराच्या कपड्याचे तू टेन्शन घेऊ नको. आता माय मग लेकर का उघडे नेतं का आतून? भावाच्या घरी रसाडीला आली, साडी घेत नाही, लेकराला कपडे घेत नाही, काय कामाचा हो मग भाऊ? बहीणची दिवाळी रसाई करत नाही. अहो माय बाई सुषमाताई मा भाऊ तसा नाही, मा भाऊ तर सबन करते. तुला सांगितलं ना मी याच्या पहिले मा भावानं म्हटलं की कुणच घेऊन ये म्हणे बाई लेकराचे कपडे. त्याला माहित आहे आता माझ्या घरी कसं सगळं पद्धतशीर असल्याच्यानं लेकराचे कपडे बी महागाचे असतात, मला बी कपडे. पण मी त्याला म्हटलं बाय म्हटलं दादा लय कपडे झाले म्हटलं, आत्ता कपडे घेतले म्हटलं आम्ही, काही घेत नाही म्हटलं कपडे, राहू दे तू लेकराच्या कपड्याचा काही विषय काढू नको, मुखाटान राय म्हटलं. मग काय करशील माय मग लेकर तनावर विचारणार नाही का? गेली एवढी 8 दिवस राहिली भावानं काही लेकराला कपडा नाही घेतला का? होते ना तेवढे ऍडजस्ट, तेवढं काय होत नाही काय? माझ्याचा भाव काही एवढा चिल्लर पाहत नाही. हे पाय माझ्या सासूला दाखवायले मीच नेतो इकडून दाखवून देईन की हे घेतले मा भावानं, साडी आहे माझं, नाही तर इकडून नाही घेतो मी. एवढं काही मी टेन्शन नसतं घेत, मा भावाला जसं टेन्शन देत नाही मी सुषमाताई, खरंच सांगतो. आणि हे पाय किती काही कसं घेतलं ना भावानं तरी बी माझी सासू काही चांगलं म्हणणारी नाहीये. कारण की आता तती घेतो आम्ही 1000 आणि 2000चं, अजून 500चं नेलं की ते नाक मुरडतेस म्हणतेस. घरी तर लय पाहिजे 2000ची साडी, भावानं 500चीच घेतली काय? मग त्याच्यापेक्षा कायले आपल्या भावानं 500 रुपयानं अंदर घाला. मी त्याला म्हणतो बाबू तू 500 रुपये खर्च नको करू, मीच घेतो मा बरोबरीनं. अतिच घ्या ततीनं दाखव काय करावं लागते. आपण कोणतं त्याचं लुटून लोकांना दान करून राहिलो, आपलेच कपडे घेऊन राहिलो, फक्त इकून न घेता इकून घेऊन राहिलो, एवढाच फरक. माय बाई सरिती माय धनावऱ्यानं माहीत झालं तो. आवा सुषमाताई मागरच्या पाहुण्याला सगळं माहित आहे, उलट मागरचा पाहुणाच म्हणते विनाकारण भाऊले खर्चात नको पाडत जाऊ. कारण लेकर किती बाजिंदी आहे त्या माणसाला माहित आहेत ना, त्याचेच होत ना. दुकानात नेले गीत कडो खातात, उलची चिकटली पोरगी माई 1000 आणि 1500च्या खाली फ्रॉक काढत नाही. मग तेही माहित आहे ना मागरचा भाव तसा नाही, मागरचा भाव लय विचारी आहे. आता घरात ते राहतात सासू सासरे हे ते दाखव्यापुरतं मग मी घेऊन जात असतो, कायच करा लागते. तुला घेतले का? नाही घेतले नाही अजून, पण मी घेतो बाई. मग तो नाही का आपला का तेवढा अधिकार नाही का? पाहिलं नाही का आमच्या जानकीबाई रोजच्या नया साड्या घालतात ना, मग कुठून येते पैसा? हे बाय हे भाव भाव जायला जास्त सूट नाही द्यावं लागत, मग भलते हात आवडतात ते. आमची जानकीबाई काही कमी नाही, बतच भावाच्या कानात फुक मारते म्हटलं लय बाजिंदी. हा बाय त्या रोजी सांगतो तुले पोरानं माय खेता खेता का त्याचा बॉल फोडला का फुगा फोडला काय माय याची भांडली व काय म्हणे मा पोराले, म्हणे दुकानातून आणून दे म्हणे. सांग शोभलं का जानकीले? शोभलं का? अशी करते मी काय सोडू? मी आता त्याला सांगितलं बज्जावून म्हटलं ह्या पाय 2500च्या खाली जर मला साडी आणली तर विचारच कर म्हणलं तू, आणि मला लेकराले दुकानात नेऊन कपडे घे म्हणलं साजरे. हो का? नाही व घेते ना, मग काय तर दादाही घेते, जानकी बहिणी काही एवढी हे नाही हो, घेते ना करते ना. हो का? बरी येतो बाई मी बहिणी येईन घरी, घर झाडून गिळून काढतो, ते 2-3 भांड्यात ते घासतो आणि चहा ठेवून देतो. आपण आली की तिले चहा दिला जाते, भावालाही भेटते चहा. नाही तर म्हणते येते हात पाय धुते, घर झाडते, मग अंगण झाडते, मग डबल हात पाय धुते, येणी फणी करते, मग चहा करते. त्यातलं भाऊली बी चहा लागते ना, मीच हाव तर मग आता मीच ठेवतो. मग आले की त्याला तिली भेटते, प्याले भावाले भेटते. माय बाई सरिता खरं सांगतो ना, काहीच नाही माय, शिकून येडी झाली तू, काही अक्कल नाही तुले. कशीच राहते सासरी काय सांगा माय, भाव जायच्या पुढे तेवढ्या लेंड्या टाकतं, तर सासू सासऱ्याच्या पुढे तर काय करतो काय माहित नाही बाई. काही खरं नाही माय, ती अशीच करतं का नाही पुढे पुढे. अव सुषमाताई आपल्या लोकांच्या पुढे धंदा करण्यात काय कोणती कमी पण आहे का? माझ भाऊ आहे, मैच भाऊज आहे, आणि मी जर टेटर ते न राहिले तर तिला हरी की येणार नाही, येतो म्हटलं तर. आता जर माझं म्हटलं ना भावजाईला येतो किंवा माझ्या भावजाईला भावापेक्षा हरी घेते, 2 खेप शिल्लक फोन करते, ताई तुम्ही येऊन राहिल ना आलाच नाही, ताई तुम्ही येऊन राहिल ना आलाच नाही. तिला माहित आहे
ताई आल्या की करूही लागतात आणि काही ना काही घेऊनही येतात. तेवढीच तिले ओढ. आपल्याला जीव लावते ना, मग दुसरं काय करावं लागते. आणि माझा सासरी बी हा बाय सुषमा ताई असं काही नाही माझा सासरी की सगळा धंदा करा का काही. मी जसं काय धुण्याली बाई लावली ना तर मागं तर बनाई नाही म्हणत. काय नाही वॉशिंग मशीन आहे ना, वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतो आणि भांडेवाले भांडे घासतील. मग काय करावं लागते ते पोळ्या आहेतच किती जण. आता माझ्या सासरे सासून नाही आम्ही कधी कधी माझ्या सासू सासरे देरातही जातात. मग एक एक दीड महिन्यातच राहतात. मग काय आम्ही दोस्त आमचे काही कामाचं एवढं टेन्शन नाही. तसंही मला कामाला काही एवढं वाटत नाही. मी करतो सगळं. बरं चाल येतो मी. येईन उद्या दुपारी. नाही तर येणं माझ घरी. हा दिवसभर कोणीच नसते. नाहीतरी भाऊ जाते आणि वहिनी जाते वावरात. हा लेकरून मीच असतो. बरं येईल ना. त्या घरी कूलर आहे ना. हो भाऊन कूलर लावलाय ना. पण मी दुपारी काही लावत नाही सुषमा. असं वाटते भाऊले उगाच बिल येईन व मग आम्ही काय 8-10 दिवस राहू बम कूलर चालू. हा आणि बिल त्याला भरा लागेल. मग काही दिवसा लावतच नाही. मी म्हणते ते भरून ठेवते लागे. म्हणजे ताई कूलर लाव जा, तुम्हाला सवय आहे, तुम्हाला गरमी होईल. पण मी काही लावत नाही. संध्याकाळी लावता येते मग. नाही बाई व गरबीत राहतं का तू. नाही बाई व मी तर बाय सकाळून नाश्ता करायला गेली म्हणतो दाबू कूलरचं बटन भल कशी गरमी होऊन राहिली. काका तेवढा अधिकार नाही का आपला. मी नसतो ऐकत. दिवसभर कूलर चालवतो. भरे ना मग बिल भरलं तर काय झालं. काय का आपण का त्याला हिस्सा मागून राहिलो का. 8 दिवस सुखाचे दिवस मागून राहिलो फक्त. त्यात काय वाव ग. मी नसतो करतो बाई इतका विचार. माय कूलर नका लावून भावाले बिल भरा लागेल. माय बाई भरे ना मग काय तेवढंही नाही करतायत का त्याले. बरं येतो सुषमा ताई. आहेस ना तू. हो हा अजून मी तर 8-10 दिवस तर काही जात नाही. राहतो साजरी. घरी गेले की ते मरेल मोरद्यासारखं निरा धंदाच करू लागते माय बाई. हा आता साजरा राहतो मस्त 15 दिवस तर राहतोच म्हणलं. तू आहेस का चालली माय. नाही आहे ना मी 4-5 दिवस तर आहेच. आमच्या घरचे टूर वर गेले ना तिकडे तर मग म्हटलं जाऊ द्या तुम्ही जा तिकडे आम्ही जातो म्हटलं इकडे. ते नाही घरी तर मग काय माझी सासू सासरे जायला देराकडे. मग घराला कुलूप आहे आणि आम्ही सगळे आपापले फरार झालो. आपापल्या सोयीनं. आता 4-5 दिवसानंतर जाईल. मग मी ते आले की मग आम्हाला घ्यायला येतील. मग जाऊ आम्ही. माय बाई व पाहुण्याचं साजरं काम आहे वाटते नाही. हो चांगलं आहे देवाच्या कृपेनं. असं काय हो का. बरं येते ताई. हा ये. अरे आली रे बापू. चला चला आली का तुझी मम्मी. अरे पा राहू दे हे बा मी झाडतो. जा तुम्ही घरातलं करा. हे झाडतो मी. हे बा येऊनच राहील ती. सुषमा ताईसोबत बोलत बसली तर राहिलं काय म्हटलं तुम्ही लोक झाडून गिळून काढतो. द्या ना राहू दे. जा तुम्ही घरातलं करा. मी झाडतो. मी आठवच आहे भाऊजाईच्या हातचा फळा घेते झाडते. त्याच फळ्यानं साजरी मोठीनं काढा भाऊजाई. हातीचा फळा दिला नन्नच्या झाडायला तर येळीच आहे बाई सरिता. मी आता आयुष्यात नसतं केलं बाई असं. माय वावरात गेली घरी आली मग काका उपकार केलं काय. मेहनत करून राहिली तर स्वतःच्या संसारासाठीच करून राहिली. काका नंदीले घेते का 100 रुपयाची साडी शिल्लक. की हो बाई ननद बाई तुम्ही 8 दिवस राहिल्या लय घरदार झाडले माले घ्या 100ची साडी शिल्लक. मॅटच आहे हे कुठे गेली माय आमची रंबा. चहा पाणी करते का नाही करत.